एका राज्याचा राजा हा अत्यंत श्रीमंत होता. त्याच्याकडे अमाप संपत्ती होती, सर्व प्रकारचं वैभव आणि ऐश्वर्य होतं. पण तो सुखी समाधानी नव्हता. तो कधीच आनंदी नसायचा. या उलट त्याच्या राजवाड्यातील एक सेवक मात्र सदैव आनंदी असायचा. आपल्या तुटपुंज्या पगारातही आनंदानं गाणी गात गात राजवाड्यातील कामं तो करायचा. एक दिवस राजा आणि प्रधान राजवाड्यामधून बाहेर जात असताना त्यांचे लक्ष या आनंदी सेवकाकडे गेलं. राजानं आपल्या प्रधानाला विचारलं, प्रधानजी, मी राजा आहे. माझ्याकडे सर्व काही असूनही मी दुःखी आहे, आणि हा सर्वसामान्य सेवक असूनही इतका आनंदी कसा, इतका सुखी समाधानी कसा? प्रधानानं मग यावर उत्तर दिलं, महाराज, कारण तो अजून 99 क्लबचा सदस्य झालेला दिसत नाही. राजानं आश्चर्यानं विचारलं, हे 99 क्लब म्हणजे नक्की काय आहे? तेव्हा प्रधानानं एका थैलीमध्ये 99 सोन्याची नाणी भरली आणि रात्रीच्या वेळेला ती थैली त्या सेवकाच्या घराच्या दारामध्ये ठेवून दिली. सकाळी जेव्हा सेवकानं ती थैली उघडून पाहिली तेव्हा आतमध्ये सोन्याची नाणी पाहून त्याला प्रचंड आनंद झाला. त्यानं ती सोन्याची नाणी मोजली तर ती 99 होती. त्यानं पुन्हा पुन्हा ती नाणी मोजली पण ती 100 भरत नव्हती. त्याला वाटलं कदाचित एक नाणं हे कुठंतरी बाहेर पडलं असेल, म्हणून त्यानं आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला, पण ते 100वे नाणं त्याला काही सापडलं नाही. आता त्याच्या मनामध्ये विचार आला की मी प्रचंड मेहनत करून ते 100वे नाणं मिळवीन आणि ही संख्या पूर्ण करेन. त्या दिवसापासून तो आनंदी सेवक पूर्णपणे बदलला. 100वे सोन्याचं नाणं मिळवण्यासाठी तो आता दिवस रात्र काम करू लागला. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू लागला. प्रचंड चिडचिड करू लागला. त्याचं गाणं गाणे देखील थांबलं. आता तो पूर्वीसारखा आनंदी नव्हता, सुखी समाधानी नव्हता, कारण तो आता 99च्या चक्रामध्ये अडकला होता. राजालाही आता समजून चुकलं होतं की 99 क्लबचे सदस्य हे अशा लोकांना म्हणतात ज्यांच्याकडे आनंदी राहण्यासाठी पुरेसं असूनही ते कधीच सुखी समाधानी नसतात, कारण ते नेहमीच अजून काहीतरी मिळवण्यासाठी तळमळत असतात, धडपडत असतात. सदैव स्वतःला हे सांगत असतात की मला अजून एक ती शेवटची गोष्ट मिळू देत, मग मी आनंदी होईल. आणि अशा प्रकारे आपल्याकडे जे आहे त्यात आनंद शोधण्याऐवजी जे नाही ते मिळवण्याच्या नादात आपला सारा आनंदच गमावून बसतात.